आम्ही स्टड बांधणी करू, ज्यांना क्षेत्र कमी मिळाले असते त्यांचे स्टड बांधणी करून पोचणा करून त्यांना 7 संधी नव्हती, हे त्यांनी मान्य केलं. दुसरा एक विषय आपण सांगितला होता की ज्या काही सरकारच्या योजना येतात त्याचा आम्हाला वनपट्टा डायरेक्टरला लाभ मिळत नाही, तर आम्हाला सेपरेट सातबारा द्यावा. त्याच्यावर खूप चर्चा झाली, परंतु हा धोरणात्मक निर्णय आहे. सेपरेट सातबाराचा नक्कीच विचार करूया. त्या पद्धतीने आम्ही एक अहवाल तयार करू, तो आम्ही सरकारला पाठवूया. परंतु आता त्यांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जो वनपट्टा आपल्याकडे जे क्षेत्र आहे त्याचा नकाशा तयार करून त्यांना ऍग्रीटॅग देऊ, म्हणजे नक्कीच तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ मिळेल. हे नक्कीच त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळेल. परंतु त्याच्यासाठी त्यांनी 2.5 महिने मागितले. किती महिने मागितले? 2.5. पण आम्ही त्यांना सांगितलं 2.5 तुम्ही 3 द्या, काही हरकत नाही, पण आम्हाला 3 महिन्यामध्ये हे ऍग्रीटॅग दिलेच पाहिजे. ते म्हणाले आम्ही देऊया. हा आपला मोठा विजय आहे. हा आपला मोठा विजय. मागच्या मोर्चामध्ये आपण 8,000 वंतावे दिले होते. मागील मोर्चामध्ये 8,000 आपण वंतावे दिले होते. त्याच्यातले 4,000 वंतावे त्यांनी मंजूर केले आहेत आणि पुढे 11,000 वंतावे हे येत्या 30 एप्रिल 2026 पर्यंत 11,000 वंतावे पुन्हा मंजूर करणार आहेत. ते सुद्धा आपल्याला हा आपला या ठिकाणी मोठा विजय झालेला आहे. या सर्व मागण्या आपल्या लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यावर आता मी जास्त बोलणार नाही. कॉम्रेड अशोक ढवळे शेवटी समारोप करताना बोलतील. परंतु रात्री जरी का पोलीस प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर जरी झोपवलं असेल तरी त्यांचेही आपल्याला सहकार्य आहेत. कारण चारोटीपासून चालत आलेले बरेचसे पोलीस अधिकारी आपल्या इथपर्यंत चालत आले, म्हणून त्यांचंही आपल्याला आभार व्यक्त करावं लागेल. त्यामध्ये बरेचसे सांगू शकत नाही, आम्ही त्यांचे नेतृत्व नाही, हा मोर्चा आमचे नेतृत्व करत आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि खरंच म्हणजे काय बोलू ते शब्द आपल्यासाठी नाही आहेत. खरंच माझ्याकडे ते शब्द नाही आहेत. मी काय बोलू आज पालघर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर पालघर जिल्ह्याच्या लॉंग मार्चची दखल संपूर्ण देशाने घेतलेलं हे काम तुम्ही करून दाखवा. काँग्रेस पक्षाचे माननीय श्री राहुल गांधी साहेब यांनी आपल्या मोर्चाची दखल घेतलेली, यांनी आपल्या मोर्चाची दखल घेतली. एक इतिहास पालघर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन किंवा पायी मोर्चा आजपर्यंत झालेला नाही. हा इतिहास तुम्ही घडवलेला आहे, यासाठी तुम्हाला क्रांतिकारी लाल सलाम करतो. लढाई संपलेली नाही मित्रो, लढाई संपलेली नाहीये. लढाई अजून याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला करावी लागेल. हे 3 महिने आपण 3 महिने वाट बघतोय, कारण 3 महिन्यामध्ये आपल्याला लेखी 3 महिन्यामध्ये मी तिथेही सांगितलेलं आहे, सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका. तुम्ही एवढं हलक्यावर घेऊ नका. आपण काल बोललो होतो, जर समाधानकारक चर्चा झाली नाही आणि समयबद्ध लिखित दिले नाही तर आमचे सर्व भाऊ हे रेल्वे ट्रॅकवर जाऊन बसण्याची तयारी करत आहे. मग काय झालं मला माहिती नाही अजून कुठून पोलीस मागवले, परंतु मला असं कळलं का सर्व रेल्वे स्टेशनवर पोलीस तैनात केलेले आहेत. बरं झाले ते तुम्ही वेळ आणून दिली नाही, नाही तर आम्ही आता इथून उठून स्वयंपाकाची सर्व भांडी घेऊन रेल्वेमध्ये जाऊन बसतो. पण ते नाही झालं. चांगली गोष्ट आहे, सकारात्मक चर्चा झाली. पण आम्ही सांगितलं ही चर्चा तुम्ही लिखित देता ना
शकणार ना, हे या ठिकाणी मी सांगतो. मग अख्ख्या राज्यातली जरी तुम्ही पोलीस आणली तरी सुद्धा मग नंतर आम्ही मानणार नाही आणि गाठणार नाही, हे तुम्हाला मंजूर केलेलं आहे. या समितीमध्ये असं होत नाही की एखाद्या सरकारी महसूल अधिकाऱ्यांची समिती नेमली जाते त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रतिनिधी येतात, तसं होत नाही. परंतु आपण तुमच्या मोर्चामुळे म्हणजे आपल्या मोर्चामुळे आपल्या आंदोलनामुळे आपले 5 प्रतिनिधी त्यांना आपण घ्यायला भाग पडलेला आहे. इनाम देवस्थान वगैरे सर्व म्हणजे असं होणार नाही की ते त्यांच्या मनमानीप्रमाणे अहवाल तयार करतील, असं होणार नाही. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या तिथे बसलेलो आहोत. आता 5 प्रतिनिधी कोण द्यायचे ते पक्षाची जिल्हा कमिटी ठरवेल, ती नावं आम्ही देऊ आणि महिन्यातून 1 मिटिंग होईल. तालुका स्तरावर जाऊ, तहसीलदारांना घेऊ आणि जे त्याचे फॉर्म भरले जातील, असं भोगम करणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका ऑफिसमध्ये ज्या तालुक्याचं आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी प्रत्येकाचा फॉर्म भरला जाईल, त्याची नोंद होईल. म्हणून याच्या तयारीला 3 महिन्यांची तयारी आपण पुढे करूया. परंतु मला अशा अपेक्षा आहेत का जे लिखित दिलेलं आहे ते नक्कीच जिल्हा कमिटीची ही जबाबदारी आहे की महिन्याला 15 दिवसांनी आम्ही पाठपुरावा करू, तरी सुद्धा या मागण्या आपण पदरात पाडून घेऊया. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो, थांबतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.